नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाविट एज्युकेशन सेंटरच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, एसबीआयची एक्झाम डेट्स रिव्हील झाल्या होत्या. 5 तारीख, 5 जून, 5 जानेवारी, 6 जानेवारी, 11 जानेवारी आणि 12 जानेवारीला याचा पेपर होणार होता. तर आज 5 जानेवारी म्हणजे फर्स्ट डेचे 4 स्लॉट आपल्याकडे आले आहेत. त्यापैकी फर्स्ट 2 स्लॉटमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले त्याचं डिस्कशन आपण या एक्झाम अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला मग सुरू करूया की याच्यामध्ये बेसिकली काय काय होतं. तर हे होतं फर्स्ट दिवसाचा पेपर जो 5 जानेवारी 2024 ला कंडक्ट करण्यात आला. त्याच्यामधला फर्स्ट दिवशीचा जो होता तो आपण बघणार आहोत. फर्स्ट लॉट आपण बघणार आहोत. तर हे आहे इंग्लिशमध्ये. ते इंग्लिशमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याकडे आलेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये जसं तुम्ही बघितलं तर आरसीचे आले होते आपल्याकडे 9 क्वेश्चन्स आरसीचे आहेत. त्यानंतर सेंटेन्स रिअरेंजमेंटचे क्वेश्चन्स आहेत 5. त्यानंतर सिंगल फिलर्सचे क्वेश्चन्स इथे आले 2. एरर डिटेक्शन आणि एरर स्पॉटिंग ज्याला आपण म्हणतो त्याचे 5 क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाले. मिसस्पेलचे इथे आले 4 क्वेश्चन. असे नंबर ऑफ 30 क्वेश्चन्स आपल्याला इंग्लिश सेक्शन मध्ये बघायला मिळाले होते. चला त्याच्यानंतर बघूया की नेक्स्ट सेक्शन होता तो कोणता होता. तर नेक्स्ट सेक्शन हा सर्व स्लॉटसाठी फिक्स होता येतो. तर न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशनचे आले 15 क्वेश्चन. रॉंग नंबर सिरीज फर्स्ट स्लॉट मध्ये बघायला मिळाली होती ज्याचं आपण डिस्कशन घेणारच आहोत. तर रॉंग नंबर सिरीज कोणत्या प्रकारची आली होती ते आपण बघणार आहोत. तर रॉंग नंबर सिरीजचे आले 5 क्वेश्चन. अरिथमॅटिकचे 10 क्वेश्चन आणि एक टेबल डी आला होता ज्याचे आले होते आपल्याकडे 5 क्वेश्चन. तर अशा प्रकारचे 35 क्वेश्चन आपल्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये बघायला मिळाले होते. चला त्याच्यानंतर बघूया की रिझनिंग मध्ये. तर लॉजिकल रिझनिंग अगेन 35 मार्क्सचा सेक्शन असतो ज्याच्यामध्ये 4 पझल आल्या होत्या. या 4 पझल मध्ये एक होती फ्लोर बेस्ड पझल, एक होती डे बेस्ड पझल, एक होती पॅरलल रो सिटिंग अरेंजमेंट, एक लिनियर म्हणजे नॉर्थ साऊथला फेसिंग आणि एक साऊथ कडे फेसिंग, आणि एक होती कंपॅरिझन बेस्ड पझल. तर फ्लोर बेस्डचे 8% होते ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स आले. डे बेस्ड मध्ये 5 क्वेश्चन आले. पॅरलल नॉर्थ आणि साऊथ फेसिंग कडे 5 क्वेश्चन याचे आले. कंपॅरिझनचे हार्डली 1 किंवा 3 क्वेश्चनच्या दरम्यान आले होते. असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जवळपास 16 ते 18 आले होते पझलच्या सेक्शन मधून. त्यानंतर सिलोलिझमचे आपल्याला मिळाले 3 ते 4 क्वेश्चन. कोडिंग डिकोडिंगचे आले होते 5 क्वेश्चन. ब्लड रिलेशनचे मिळाले 3 क्वेश्चन. पेअर फॉर्मेशनचा एक नेहमी क्वेश्चन असतो तो एक कॉमन क्वेश्चन असतो तो एक मिळाला. आणि अल्फान्यूरिकचे आले होते 5 क्वेश्चन. तर या प्रकारे रिझनिंगचा पूर्ण सेक्शन तुमचा डिफरन्शिएट झाला होता या 35 क्वेश्चन्स मध्ये. जर आपण बघितलं की ओव्हरऑल एक चांगला स्कोर आपण काय अटेम्प्ट करायला पाहिजे होता हे त्यांच्यासाठी आहे की ज्यांचा 6 तारखेला 11 तारखेला किंवा 12 तारखेला आता पेपर होईल त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. कारण याच्या गो थ्रू करून ते त्यांची प्रिपरेशनला बघू शकतात की काय आपण करायला पाहिजे. तर बघा रिझनिंग मध्ये 25 ते 30 हा एक चांगला अटेम्प्ट होता. न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये 21 ते 25, इंग्लिश लँग्वेज मध्ये 20 ते 22, असा फर्स्ट स्लॉट साठी 66 ते 77 एक चांगला गुड स्कोर किंवा गुड अटेम्प्ट मानला जाईल. याच्यामध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट असते मित्रांनो की जसं आपल्याला माहिती आहे फर्स्ट स्लॉट मध्ये आणि लास्ट स्लॉट जो फर्स्ट दिवस आहे आणि लास्ट दिवस आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. तर डिपेंडिंग ऑन द जो पण तुमचा दिवस आहे जो तुमचा स्लॉट आहे त्याची डिफिकल्टी लेवल काय होते त्याच्यावर नॉर्मलायझेशन असतं. तर ट्राय करा की तुमची जे पण ॲक्युरेसी असेल इफिशियन्सी असेल ती 90-95% पर्यंत असायला पाहिजे. काही पण आपण आलं तुक्के मारले काही पण तर त्या प्रकारे नका जाऊ. ठीक आहे. तर दिस इज ओव्हरऑल सेक्शन फर्स्ट दिवसाचा फर्स्ट स्लॉटचा हा ओव्हरऑल रिव्ह्यू होता. चला बघूया की सेकंड स्लॉट जो होता त्याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस बघायला मिळाले. तर बघा हा सेकंड स्लॉटचा आहे. याच्यामध्ये आपल्याकडे पहिला सेक्शन म्हणजे इंग्लिश ज्याच्यामध्ये अगेन आरसी आपल्याकडे आला होता ज्याच्यामध्ये एक स्टोरी होती फिश अँड मायग्रेटरी फिशरमॅनची ज्याच्यामध्ये 9 ते 10 क्वेश्चन आले होते. सेंटेन्स रिअरेंजमेंट हे दोन्ही स्लॉटला होतं 5 क्वेश्चन आपल्याला इथे बघायला मिळाले. सेकंड स्लॉटला क्लोज टेस्ट आले ज्याचे 4 किंवा 5 क्वेश्चन असेल. एरर डिटेक्शनचे आले होते 5-6 क्वेश्चन. वर्ड स्वॅपिंगचे आले होते 4 क्वेश्चन. फर्स्ट स्लॉटला आलं होतं मिसस्पेल्ड आणि सेकंड स्लॉटला तुम्हाला बघायला मिळाले इथे वर्ड स्वॅप.
ठीक आहे, 4 क्वेश्चन याचे आले होते, पॅराजम्पलचे आले होते 4-5 क्वेश्चन. असा हा ओव्हरऑल 30 क्वेश्चनचा जो सिनारिओ आहे, जो सेक्शन आहे तो डिवाइड झाला होता. वेल, त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन जो होता तो आपला न्यूमेरिकल ॲबिलिटी. याच्यामध्ये काही ड्रास्टिक वेगळे काही चेंजेस झाले नाही. सिम्प्लिफिकेशन सेम होता 15 मार्क्स, ज्याच्यामध्ये मिसिंग नंबर सिरीज आलं होतं 5 मार्क्ससाठी. ऍक्च्युली हे मिसिंग नाही, सेकंड स्लॉटला हे टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो. सेकंड स्लॉटला आलं होतं रॉंग नंबर सिरीज. सॉरी, मिसिंग नंबर सिरीज हे सेकंडलाच होतं, फर्स्टला आलं होतं रॉंग नंबर सिरीज. मिसिंग नंबर सिरीजचा आणि फर्स्ट स्लॉटचा रॉंग नंबर सिरीजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल. देन अरिथमॅटिकचे आले होते 10 क्वेश्चन आणि लाईन डी आला होता हा सेकंड स्लॉटला. पहिल्या स्लॉटला मिळाला होता आपल्याला टेबल डी आय. तर लाईन डी आयचे होते 5 क्वेश्चन. असं 35 क्वेश्चनचा हा पूर्ण सेक्शन होता न्यूमेरिकल ॲबिलिटीचा. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग जो आपला एक स्कोरिंग सब्जेक्ट असतो किंवा स्कोरिंग सेक्शन असतो, याच्यामध्ये पझलची मिळाले आपल्याला 15 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये पझल आणि सिटिंग अरेंजमेंट, ज्याच्यामध्ये बॉक्स बेस पझल आली होती 5 मार्क्ससाठी, स्क्वेअर सिटिंग अरेंजमेंट आली होती 5 मार्क्स आणि एक लिनियर सिटिंग अरेंजमेंट आली होती 5 मार्क्ससाठी. त्यानंतर सिलोलिझम दोन्ही स्लॉटमध्ये होतं. इथे 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला सिलोलिझम मिळाले. नंबर सिक्वेन्सशिप 5 क्वेश्चन, ब्लड रिलेशन दोन्ही स्लॉटला होतं, पहिल्या 2 स्लॉटला, तर त्याचे 3 क्वेश्चन. पहिल्या स्लॉटला इनइक्वलिटी नव्हतं, तिथे कोडिंग डिकोडिंग होतं. सेकंड स्लॉटला आला तुमचं इनइक्वलिटी. तर याचे 4 ते 5 क्वेश्चन आणि मिसलिनियस मध्ये आले होते 3 ते 5 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुमचं लेटर फॉर्मेशन वगैरे सर्व येतं. ठीक आहे, तर या प्रकारे 35 क्वेश्चनचा तुमचा सेक्शन झाला होता डिवाइड. त्यानंतर जर आपण बघितलं की सेकंड अटेम्प्टचा जो ओव्हरऑल तुमचा स्कोर काय असायला पाहिजे किंवा ओव्हरऑल चांगला अटेम्प्ट काय होता, तर रिझनिंग मध्ये 23 ते 27, न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये 22 ते 25, इंग्लिश मध्ये 24 ते 28, असा ओव्हरऑल अटेम्प्ट हा फर्स्ट स्लॉट पेक्षा थोडासा सिंपल होता. त्यामुळे ओव्हरऑल अटेम्प्ट आपला 69 to 76 पर्यंत गेला होता. तर हे आहे एक्झाम अनालिसिस फर्स्ट 2 स्लॉटचे. लवकरच तुम्हाला आमच्या प्लेलिस्टमध्ये 3रा आणि 4था स्लॉटचा सुद्धा व्हिडिओ मिळेल. तुम्ही त्याला गो थ्रू करा, प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला तिथे मिळून जाईल. ठीक आहे, तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, सो दॅट या अशी इन्फॉर्मेशन याचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही जॉईन करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.